आता आपल्या समोर येते, टाळ्यांनी स्वागत करूया उर्मिला धनगर. उर्मिला, आता तुला काय नव्याने सांगायचं परत? आज या पहिल्या तिघांना तर नी मिळालेले आहेत 2. हा, आता तुझं टार्गेट म्हणजे वरचा 6. ठीक आहे, मी पूर्ण एक्सपेक्ट करणार आता ते तुझ्याकडून. हा, ऑल द बेस्ट. त्यानीच छेडिले ग माझ्या मनीन होते होते, माझ्या मनीन होते. ओढून ओढणीला दारी उभी मी होते होते, दारी उभी मी होते. करपाश तोची आले कंठी गडे तयांचे, भारावल्या मनाने, भारावल्या मनाने, भारावल्या मनाने. मीग अबोल होते होते, मीग अबोल होते. अपराध काही नसता शिक्षा मला मिळाली, अपराध काही नसता शिक्षा मला मिळाली. माझ्याच मंदिरी ग, माझ्याच मंदिरी ग, मी बंदीवान होते होते, मी बंदीवान होते. त्यानीच छेडिले ग माझ्या मनीन होते होते, माझ्या मनीन होते. मला तर खूप आवडलं गाणं, पण आता मला तुला तुझे मार्क बघायचे, त्याच्यामुळे आपण पटकन विचारूया परीक्षकांना. अशा ते पहिल्यापासून मी तुझं सर्व गाणं ऐकत आली आहे, खूपच छान. हे गाणंही तू अतिशय सुंदर म्हटलंस. फक्त एक कुठंतरी मला एक प्रेमाचा तुला एक गोष्ट सांगू का, की अशा प्रकारची गाणी तर तू अप्रतिमच गातेस. कारण एक प्रत्येकाचा एक बाज असतो, एक अंतर्यामी जो असलेला सूर सापडलेला असतो किंवा त्याची स्वतःची एक खासियत असते, तशी तुझी खासियत आहे. पण तू हे जेव्हा म्हणतेस ना सगळं, तसं तुझी मी काही वेळेला तू भावगीत गायचा प्रयत्न केलास किंवा इतर काही प्रकार गायला प्रयत्न केलास, तर त्या त्या प्रकारच्या वेळेला आवाजाचा लगाव कसा असावा ह्याचा जरा पुनर्विचार करून त्याप्रमाणे आवाज लावायचा रियाज कर, त्याचा अभ्यास कर. तू अतिशय चांगली गाते. आत्ताचंही गाणं मला खूप आवडलं तुझं, अभिनंदन. हे गाणं म्हणून खूपच तू परिपूर्ण गायलीस. पण आशाताई म्हणतात ते फार महत्वाचं आहे आणि ते दोन्ही अँगलनी, म्हणजे हे आता शोभाताईंचं गाणं आहे, पण मला असंही वाटतं की कुठल्याही गायिकेने जरी हे शोभाताईंचं गाणं असलं तरी परत एक आपला म्हणून विचार करायला हरकत नाही की हे अजून सॉफ्ट आपण गाऊ शकतो का, की अजून प्रेमाने गाऊ शकतो का. हे मला कल्पना आहे की या स्टेजला, या एजला आणि कॉम्पिटिशनमध्ये विशेषतः फार अवघड असतं. पण आता फायनल 5 तुम्ही आहात, तर तुम्हाला तुमचं एक कॅरेक्टर आहे तुमच्या गाण्याला प्रत्येकाला, तर हरकत नाही की आपला विचार त्या गाण्यामध्ये जर तुम्ही आणू शकलात की ठीक आहे हे ओरिजिनल असं गायलंय, जागा बदलू नका, चाल बदलू नका, पण अप्रोच तुम्ही तुमचा देऊ शकता गाण्याला. बहुत बढिया, खूपच छान गालीस, मला फार आवडलं. तुझ्या आताच्या एक्सप्रेशन्सला ना मी वरच्या वरचा साथ दिलो. पण काही काही ठिकाणी बऱ्याच वेळेला जेव्हा ताना येतात ना, छोट्या छोट्या मुरक्या जागा येतात ना, त्यावेळेला तू त्याला थोडासा ओव्हर फोर्स देतेस असं वाटतं. आणि त्या दिलेल्या एक्स्ट्रा त्या 1 ग्रॅम फोर्समुळे ना ते सूर हलतात आणि ती जागा जी आहे ना आर्टिफिशियल वाटते. पण काय एक्सप्रेशन दिली यार, कमाल एक्सप्रेशन, कमाल आहे. उर्मिलाजी, मातोंडकरांना तुम्हीच आहात. व्हेरी गुड. महाराष्ट्राची शान. तू शोभाताईंचं गाणं, शोभा गुरटूंचं गाणं सादर केलंस. 1 जानेवारी हा शोभाताईंचा जन्मदिवस असतो आणि आता अगदी
2 दिवसांनीच 1 तारीख आहे, तर त्यासाठी तू खास हे गाणं सिलेक्ट केलंस, तर एकदा शोभाताईंच्या स्मृतीमध्ये एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. दोन्ही म्हणजे 100% मार्क्स आहेत. ऍब्सोल्युटली नो प्रॉब्लेम्स. ऑल द बेस्ट.